नरेंद्र मोदींनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेत अशोक चव्हाणांना आदर्शवरून जोरदार टोला मारला। भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करू असं म्हणणाऱ्या राहुल गांधी यांनी अशोक चव्हाणांना का तिकीट दिलं असा सवालही त्यांनी विचारला। शहीदांच्या विधवांना लुटणाऱ्यांना कठोर शासन करू असं मोदी म्हणाले। अशोक चव्हाण के खिलाफ कार्रवाई होगी, ये कहां तक नहीं कहा था? क्या टिकट देना ये कार्रवाई है क्या? और बेशर्मी तो देखो, बेशर्मी की हद तो देखो। कांग्रेस पार्टी के नेता कहते हैं कानूनन उनको चुनाव लड़ने से कोई रोक नहीं सकता है। क्या कांग्रेस पार्टी का ये कानून है कि ऐसे लोगों को आप टिकट दें? सारे आदर्श उम्मीदवार हैं कांग्रेस के, सारे आदर्श। भाइयों बहनों, घोटाले होते हैं, लोगों की राजी नाराजी होती है, लेकिन क्या कभी भारत मां की रक्षा करने वाले करगिल के युद्ध में मां भारती की रक्षा करते करते जो शहीद हुए, क्या उनकी विधवाओं को भी लूट लेंगे? सवाल ये मुंबई की एक इमारत का नहीं है। मुद्दा सामान्य आपके अपने सासू को, अपने परिवारजनों को फ्लैट दे दिए, इतना सीमित नहीं है। कांग्रेस पार्टी का भारत की सेना के प्रति रवैया क्या है, उसका सवाल है भाइयों। क्या देश के लिए मरने वाले जवानों की विधवाओं से भी आप छीन लोगे? भाइयों बहनों, मैं नांदेड़ की धरती पर गुरु गोविंद सिंह जी की पवित्र भूमि पर आज शपथ लेकर के जाता हूं। आज मैं शपथ लेकर के जाता हूं कि कारगिल के शहीदों के परिवारजनों को जिन्होंने लूटा है, उनको नई सरकार छोड़ेगी नहीं। भाइयों बहनों, देश ऐसे नहीं चलता है। और मैं आज सार्वजनिक रूप से कहना चाहता हूं, देश की जनता भारतीय जनता पार्टी की सरकार बनाने वाली है। हम राजनीति में शुद्धिकरण के पक्षकार हैं और इसलिए मैं देशवासियों को आज वादा करता हूं, गुरु गोविंद सिंह जी की इस पवित्र भूमि से वादा करता हूं कि सरकार बनने के बाद हिंदुस्तान में किसी भी दल के क्यों न हो, जितने विधायक होंगे, जितने सांसद होंगे और जिन पर अगर कोई भी गंभीर आरोप होंगे, उन पर अगर कोई केस चलते होंगे, तो हम साल भर के अंदर अंदर स्पेशल कोर्ट बिठा करके राजनीतिक अपराधियों को सबसे पहले न्याय करेंगे, सजा दिलवा देंगे। दरम्यान मोदींच्या राज्यातल्या दौऱ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत नागपूरहून आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक चंद्रकांत वानखेडे। वानखेडे सर, स्वागत आपलं झी24 तासमध्ये। आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं मोदींचं तुफान आज संपूर्ण उर्वरित महाराष्ट्रात एक आपल्या शब्द सामर्थ्यानं तुफान निर्माण करत होतं, प्रेक्षकांचा प्रतिसाद होता। या सगळ्या दौऱ्याकडे तुम्ही पत्रकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून या तीन सभांकडे कसं काय पाहताय? या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते आहे की सब कुछ मोदी असं एक वातावरण आहे। मोदी सरकार, मोदी हे जे आहे
मूळ मुद्दा असा आहे की ही सगळी राजकीय भाषणं आहेत. म्हणजे या सगळ्या भाषणांमध्ये प्रामुख्याने काँग्रेस भारतमुक्त म्हणजे भारत हा काँग्रेसमुक्त करायचा वगैरे ही भाषा केली जाते. पण दुर्दैवाने म्हणजे वल्लभभाई पटेलांचा पुतळा जो उभा होतो, वल्लभभाई पटेलही हे काँग्रेसचेच होते हे मात्र विसरलं जातं. घोषणा म्हणजे राजनीतिक अपराधीकरणाच्या विरोधात केल्या जातात, पण तिकिटा वाटपांमध्ये याचं प्रतिबिंब दिसत नाही. हे जे सगळं आहे आणि जे काही बोलणं आहे, मूळ मुद्दा असा आहे की राजकीय पक्षाचा नेता जसा बोलतो तसं मोदी बोलत आहेत. याच्यामध्ये मूलभूत मुद्द्यांचा काही समावेश होत नाही. म्हणजे शेतकऱ्यांवर मोदी बोलत असतील, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील याच्यावर ते बोलत नाही. आणि आत्महत्येच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाला दोष देत असतानाच गुजरातमध्येही शेतकऱ्यांच्या 800 आत्महत्या झाल्या याच्यावर काही बोलल्या जात नाही. किंवा एकूण सगळ्या याच्यामध्ये पुढची आर्थिक धोरणं कशी असतील याच्यावर काही बोलल्या जात नाही आहे. एकूण काँग्रेस विरोधाची एक थीम घेणं आणि ही स्वाभाविकही आहे, पण एकूण या सगळ्या भाषणांमधून पुढच्या दिशेचं दिशादर्शन काही होतं असं मला वाटत नाही. आणि एक असं स्पष्ट दिसतं की मोदींनी विदर्भामध्ये दौरा केला, वर्धेला केला, अकोला, त्याच्यानंतर अकोला अमरावती इथेही दौरा झाला. पण नागपूरमध्ये मोदी काय येत नाही हे मला समजत नाही आहे. म्हणजे गडकरी इथे उभे असताना ही सीट सर्वाधिक महत्त्वाची असताना नागपूरमध्ये ते आलेले नाहीत. म्हणजे सांगणारे राजकीय निरीक्षक असं सांगतात की मोदी आल्यामुळे मुस्लिम मतं आक्रमकपणे विरोधात जातील याची भीती गडकरींना वाटते, म्हणून मोदी नागपूरमध्ये येत नाही. आणि हे जर खरं असेल तर मग इतर ठिकाणीही ते होण्याची एक संभावना आणि शक्यता आहे. कारण मोदीच्या संदर्भात बाकी आकर्षणाचा किंवा लोकप्रियतेचा एक हे चाललेला असला तरी मुस्लिम समाजामध्ये मोदींच्या बद्दल एक साशंकता आहे, एक भीती आहे, एक दहशतीचा भाग आहे. आणि ही मतं कशी ध्रुवीकरण कसं या मतांचं होतं याच्यावरच पुढचं यश अपयश अवलंबून आहे असं मला वाटतं. नक्कीच या मताच्या ध्रुवीकरणाबद्दल बोलणार आहोत. आज त्यांचा डिफेन्सिव्ह अटॅक, ऑफेन्सिव्ह अटॅक या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत. पण सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या बातमीनं. आज मोदींनी आजपर्यंत मोदी एका दुसऱ्या राष्ट्रीय नेतृत्वा बोलताना 4 शब्द सांभाळून बोलायचे, कारण त्यांचे अटॅक हे केवळ एका अँटोनी केजरीवाल ते जास्तीत जास्त राहुल गांधी इथपर्यंतच सीमित होते. पण आज महाराष्ट्रात येऊन त्यांनी अकोल्याच्या सभेत थेट पवारांवर हल्लाबोल केला. पवारांच्या कृषी धोरणाच्या बद्दलची त्यांची जी चिरफाड केली, पवारांवर थेट नेतृत्वावर टीका केली, त्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये येऊन पवारावर टीका करतात याचं नवल नाही आहे. जिथे जिथे जे माणसं प्रभावी आहेत तिथे तिथे टीका ही स्वाभाविक आहे आणि त्यामुळे त्यांनी पवारावर टीका केली असेल. पण मला स्वतःला एक म्हणजे त्यांनी जे काही AK-49 किंवा अँटोनी यांच्या संदर्भात एका जबाबदार माणसांनी असं बोलावं आणि भाजपच्याच दुसऱ्या नेतृत्वाला त्याच्याबद्दल माघार घ्यावी लागावं हे मला चुकीचं वाटतं. आणि पवारांच्या संदर्भामध्ये त्यांनी बोलत असताना महाराष्ट्रामध्ये त्याचा अर्थ असा की पवारांचा प्रभाव त्यांना जाणवतो आहे आणि हा प्रभाव काउंटर करण्यासाठी पवारांवर त्यांनी आक्रमक टीका केली असावी असं मला वाटतं. नक्कीच या सगळ्या संदर्भात आपण अशोक चव्हाणांसंदर्भात बोलूया. पण आज तुम्ही नागपूरचा विषय काढला. ही नेमकी जी ठिकाणं निवडण्यात आली त्यामागे काही राजकारण होती का? ज्या ठिकाणी भाजपला तेवढी प्रतिष्ठेची ही ठिकाणं नाही आहेत, तरी पण आता नांदेड म्हटलं की जो अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे, जिथं अशोक चव्हाणांच्या बरोबरीनं येण्यासाठी भाजपला फार मोठी मेहनत करावी लागणार आहे, अशा भागांमध्ये अमरावती असेल, अकोला असेल, जे साधारणपणे राष्ट्रवादीचे आणि सेना बहुल भाग आहेत, अशा भागांमध्ये ही सभाची ठिकाणं ठेवण्यात आली. या सगळ्याबद्दल भाजपला नेमकं काय सुचवायचं आहे की 100% भाजप हे पूर्णपणे एकीरित्वानं आणि ते अतिशय स्ट्रॉंगली मांडायचं आहे भाजपला? नाही, याच्यामध्ये हे दिसतच आहे की भाजप म्हणजे भाजप 100% भाजप हे तर एक अंडरकरंट दिसतोच आहे. निवडणुकीमध्ये हे दिसतं आहे की शिवसेनेचे उमेदवार जिथे असेल तिथे भाजपची एक म्हणजे तटस्थता किंवा उदासीनता दिसते, किंवा भाजपचे उमेदवार जिथे असतील तिथे शिवसेनेची उदासीनता दिसते आहे आणि यांच्यातली नेहमीची घुसफूस ही प्रत्यक्षात मैदानावर दिसते आहे. त्यामुळे मोदींनीही भाजपचीच केंद्र निवडली असतील तर याच्यात नवल वाटायचं कारण नाही. पण मला अजूनही आश्चर्य असं वाटतं
की गडकरीची जी काही नागपूरची सीट आहे ती भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे, पण या सगळ्या विदर्भ दौऱ्यामध्ये अजूनही नागपूरचा दौरा मोदींचा ठरताना दिसत नाही. याच्या मागे एकतर मोदी विरुद्ध अडवाणी आहे का, किंवा दुसरं असं की गडकरींना मोदीला इथे आणले म्हणून तर येत नाही का, हा मुख्य मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये राहतोच. मोदींचं वादळ, या सगळ्या पवारांवर असलेली टीका या संदर्भात चर्चा केली. पण सगळ्यात महत्त्वाचं, आज मोदींनी काँग्रेसच्या अशा एका दुखऱ्या जखमेवर इतका तीव्र हल्ला केला की काँग्रेसला आता त्याचं उत्तर देणं फार अवघड होऊन बसणार आहे. काँग्रेसचे सगळेच उमेदवार हे आदर्श असल्याचं म्हटलंय. अशोक चव्हाणांवर आज अतिशय त्यांनी जहाल अशी टीका केली. नांदेडमध्ये येऊन अशोक चव्हाणांवर टीका आणि सगळ्या महाराष्ट्राला काँग्रेसच्या उमेदवारांना धोका, अशा पद्धतीची एक रणनीती मोदींच्या भाषणातनं, मोदींच्या शब्दांमधनं जाणवत होती. काय सांगा? याच्यामध्ये त्यांनी म्हणजे आदर्शच्या प्रकरणावर म्हणजे राहुल गांधीचीही धरसोड नीती राहिलेली आहे. आदर्शच्या प्रकरणात संबंधितांना शिक्षा करू असं म्हणता म्हणता अशोक चव्हाणांना तिकीट दिलं, हे आयतकोलीत मोदींच्या हातामध्ये काँग्रेस पक्षाने दिल्यासारखं वाटतं. आणि एवढं आयतकोलीत दिलेलं असेल तर मोदी संधी घेणार नाही ही शक्यताच संभवत नाही. ती संधी त्यांनी घेतलेली आहे. आणि नेमका आता याचा काय तिथल्या मतदारसंघावर किंवा मतांवर परिणाम होतो हे निश्चितपणे कळून येईल. कारण मोदींच्या या आक्रमक याला कदाचित म्हणजे अशोक चव्हाणाकडून काही उत्तर येण्याची शक्यता आहे. कारण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कुठल्याही पक्षांनी बोलणं हे आजकाल फार म्हणजे औचित्यपूर्ण वाटत नाही. कारण कर्नाटकमध्ये येडियुरप्पाला जर ते तिकीट देत असतील आणि त्यांचं नैतिक समर्थन करत असतील तर अशोक चव्हाणच्या वरच्या अटॅकालाही त्यांना फार काही अधिकार राहत नाही. पण हे राजकारणामध्ये असंच चालत असतं, असंच चालत राहणार आहे असं एक मला म्हणावंसं वाटतं. नक्कीच अशोक चव्हाणांच्या टीकेवरनं बोलू. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आजच्या 3 सभांमधनं भाजपनं नेमकं काय मिळवलं आणि काँग्रेसला याचा सेटबॅक बसू शकतो का? त्याच्यामध्ये भाजपने निश्चितपणे मिळवलेला आहे याच्यामध्ये. कारण मोदीची लोकप्रियता आहे, निश्चित आहे. फक्त पाहण्यासारखा मुद्दा एवढाच आहे की मोदीच्या या लोकप्रियतेमुळे दलित आणि मुस्लिम मतदार संघ कसा रिएक्ट होतो. कारण ज्या आक्रमक पद्धतीने मोदी आणि मोदी सरकार असं फोकस केलं जात आहे याच्यामुळे दलित आणि मुस्लिम मतं विचलित होण्याची ही एक शक्यता आहे. बऱ्याच वेळा असं दिसलंय की भाजपचं सरकार येतं किंवा मोदी सरकार येतं अशी शक्यता दिसली तर जी निष्क्रिय मुस्लिम आणि दलित मतं असतात ते आक्रमकपणे या विरोधात जातात आणि मग कदाचित यांना महागात पडण्याची एक शक्यता आहे. ही आता प्रतिक्रिया कशी येत जाते. आणि मोदी कितीही नाही म्हटलं तरी गुजरातच्या दंगलीचा ठपका जो त्यांच्यावर आहे आणि मुस्लिम यांना क्षमा करू शकेल असं वाटत नाही. आणि आक्रमकता मोदीची ही कदाचित मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाकडे झुकू शकते असंही मला वाटतं. नक्कीच याच गोष्टीला मी थोडासा दुसऱ्या बाजूने बघतोय. कारण विशेषतः औरंगाबाद, नांदेड, परभणी हा जो पट्टा आहे, या क्षणाला प्रचार करताना शेवटच्या क्षणी जातीयवादी प्रचार सुरू होतो, खान हवा की बाण हवा. आणि अशा वेळी हिंदू मतदारांची असलेली संख्या, मुस्लिम मतदारांची संख्या असलेली जातीयवादी मतांची बेगमी करून ती मतं ऍक्टिव्ह झाली तर ते आव्हान काँग्रेसला थोपवणं कितपत अवघड होऊ शकतं. कारण हा आजपर्यंतचा इतिहास आहे ज्या इतिहासावर शिवसेना लढते, शिवसेना जिंकते. हा, हे बरोबर आहे. कारण आताच काही त्याचे कॅल्क्युलेशन्स करता येत नाही आहेत. कारण एकूण जे मोदींची हवा असं पूर्वी म्हटलं जात होतं, पण आता अनेक ठिकाणी असं दिसतं की एवढंही सोपं त्यांना नाही आहे. काँग्रेस एकदम बिलकुल पराभूत होईल आणि पराभूत मानसिकतेमध्ये जी काही काँग्रेस दिसत होती आता ती थोडीशी उठताना दिसते आहे, जोर पकडताना दिसते आहे. आणि जे वन साइडेड निवडणुका होतील आणि बिलकुल मोदीमय सगळा देश होईल असं वाटत होतं ते आता चित्र थोडंसं बदलताना अनेक मतदारसंघामध्ये मला दिसतंय. नक्कीच किंबहुना तरी महाराष्ट्रात अजूनही बऱ्यापैकी काँग्रेस आणि आघाडीचंच प्राबल्य दिसतंय. या सगळ्यात मोदी फॅक्टर कितपत लागू पडतो त्या सगळ्यानंतरच भाजपला त्याचा फायदा शोधावा लागणार आहे. किंबहुना तो भाजपचा फायदा दिसणार आहे. धन्यवाद वानखेडे सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.